पारे आता आपल्या सगळ्याला करावं लागते 31 डिसेंबरची पार्टी. 31 डिसेंबर येऊ राहिलं ना, नवीन वर्ष येऊ राहिलं, त्याची करावं लागते आपल्याला पार्टी. आणि आपल्याला सगळ्याला ढुंगणं घाजायला नकं बी नाहीत रे. आपण सगळेच्या सगळे आहो खरकटे. तर आता पार्टी कशी करायची, तर सगळ्यात पहिलं सांगा बरं मला, पार्टीला सगळ्यात मेन मटेरियल काय लागते? पार्टीला सगळ्यात मेन मटेरियल आहे पैसा. तो की आपल्या कोणाच्याच इकडे नाहीये. अबे हिजड्याची अवल्यात, असा काय का जोक मारू राहिलो का? हे 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 करायले बत्तीशी काढू राहिला तो मोठा. अजित ना राहा ना भाऊ, चला रे हो, सांगा ना लेखो खरं काय काय लागतं पार्टीला, सांगा ना. बहीण मळले एखाद्याची अटकल्या कॅन्ड्याची टकली खासतोच. हा बोलला का चॅनलचं मेन कॅरेक्टर मी मेन. अरे माझ्यानं चालतात व्हिडिओ. अबे सरके राहणार, सांगा ना खरं भाजीले काय काय पाहिजे, काय काय नाही, सांगा ना. बहीण मायले पण इथं बोलू तर असं राहिलं जसं काय अंबानीच्या पोटचं आहे. जसं काय आताच खिच्यात हात टाकते 10,000 गड्डी काढून देते करायला पोट्टे पार्टी. त्याचे कपडे नीट घेऊन उडायली 1 वर्ष झाले. बंटिया काय उडवाला रे? काय नाही काय नाही काय नाही कॅन दोदा. नाही असं काहीतरी ऐकू आलं मला गुजबुज म्हणून म्हटलं. बहीण मायले सशासारखेच काय नाहीतले काय त्याचे आरामात बोलवा घेईन जरासं. नाही हिरव्या मिरच्या सगळ्यात मेन गोष्ट भाजीला लागणार. घ्या घ्या हे आमचं भाऊ पाय बाजारात जाऊन पोहोचलो. अरे दलिंदरीची पैदास मी का मुरवालो ते ऐकणं. काय पाहिजे, काय बोकड्या पाहिजे, कोंबडं पाहिजे, अंडे पाहिजेत का, काय कोंबडी खाता, चिकन खाता, काय खाता काय नेमकं? बाटोड्या कधी खाल्लं तरी काय रे द्या? कधी खाल्लं का बोकड्याचं मटण? अरे काय किलो भेटू आलं माहीत आहे? जर का तुला भाव सांगितला तर टकलीवर पहिलेच केस नाही म्हणा काय राहतील. जाऊ दे बा 100 पॅन्टी घ्यायचं का आम्ही तुया. अरे मी काय म्हणतो, त्या मटणाचे भाव काय चालू आहेत माहित आहे का तुम्हाला? ते भाव बी पाहू नका म्हटलं. अरे लय महाग आहे म्हटलं. आपल्या सगळ्याच्या 100 पॅन्टी घ्यायचं का आम्ही, तरी मटण नाही येणार. चिकन होते म्हणा, पण आपल्या गावातले पोट्टे लय खादोड्यातले का. अरे कुत्र्यासारखे भेटतात रे, अकातल्यासारखे. जसं काय काही नाही पाहिलं सगळे जुल्यारे काम करतात. चिकन कॅन्सल लय लागेन आपल्याला. मी काय म्हणतो अंड्याची भाजी करा. कसं आहे 15-20 अंडे आणले आपलं होऊन जाते 15-20 अंडे. हा बरोबर बोल राहा पण तू बरोबर बोल राहिला भाऊ. अंड्याचीच भाजी करायला बोलते. अंड्यात बरोबर होऊन जाईल आपला आहे की नाही. हा होऊन जाते. आपण किती जण पा 3 आणि 3 6 दोघं तिघं होते गावातले घ्या लागतात आपल्याला आहे की नाही. 15-20 अंड्यात होऊन जाते आरामात. प्रत्येकाचे 2-2 जरी पकडले तर 25-30 अंडे लमसम पुरून जातात. चल होऊन जाते 30 अंडे. बहीण माहिती 30 अंडे तो असं सांगू राहिलं जसं काय सगळे एकटंच देणार आहे. हा अंडे मग अधिक काय लागणार रे आपल्याला, अधिक काय लागणार काय आपल्याला? अरे बाप मी का म्हणतो ते कांदे गिंडे टमाटे ते गिरवी फेस गिश लसणं गिसणं काही लागतात का नाही, तर ते आणा लागतील ना. काय कॅन्डो मी काय म्हणतो डीजे गिजे नाही का एखादा बक्षे गिक्षे काही ना काही. कसं नवीन वर्ष असं रुक सुक जमत नाही ना. अबे खाल्या इकडे लेखा खायचे वांदे पडेल आहे. तुला डीजे पाहिजे का रे? डीजे वाले बाबू मेरा गाना चला दे. अबे खरकटी आहे वंगेल तोंडाची आहे. अरे बा डीजे शिवाय जमते का कुठे? 31 तारीख आहे ना, ते नवीन वर्ष आहे ना, जमत ते बिना डीजेचं. मी काय म्हणतो माझ्या घरचं होम थिएटर नाही तर बक्षे गिक्षे उचला स्पीकर गिकर उचला माझ्या घरचे असतील नसतील ते. अरे बा जमत नाही ना त्याच्याशिवाय ते. बरं तू म्हणतो काही विषय आहे का आधी? हा एखादा बक्सा घेऊ माझ्या घरचा. या चितूरवादीच्या ऑटोतला काढून देऊ. बहीण मायले ढुंगणं घासायला नका त्याच्यावर माझ्या ऑटोतला स्पीकर काढून देतो म्हणता रे. खायले का चांगलेच घोयते वाटतं बा हे 31 डिसेंबर मध्ये. हा सांगा बा अधिक कोणाला काय काय पाहिजे? अर्धा बिना फटाक्याची मजा येते का? फटाक्यात लागतील ना. हो ना, त्या डगरे आजीचा वाढदिवस नाही. बहीण मायले फटाके पाहिजेत नाही तुम्हाला. अबे खायची सोय नाही तुमच्याजवळ. तुमच्या अंड्याचे पैसे टाइम पडतात मला भर लागतात, पण तुले फटाके पाहिजेत नाही. अरे जेवढं भेटू राहिलं त्यात समाधानी राहणार. कायला वर कुद्या मारू राहिले? अरे बा फटाक्याशिवाय तर नाही जमत. तर एखादा लुंगी जा ना, लुंगी फुशी जरी असला तरी चालते ना, पण ते बिना फटाक्याचं जमत नाही रे. बहीण मायले समजून राहिलं. 31 डिसेंबरची पार्टी करू राहिले का दिवाळी साजरी करू राहिले? हो रे बा फटाका आणतो तुझ्यासाठी. मी फटाका आणतो एखादा, तू टेन्शन नको घेऊ. पुढचं बोला अधिक कोणाला काय काय पाहिजे? अबे कॅन्डो तू काय रे चांबार चौकशा करू राहिला बे? काय पाहिजे काय नाही काय नाही. कधी भाजी केली नाही का त्या? अरे काय काय लागते भाजीला? मसाले गिसाले काय 2 इटा तटच्या इटा उचल्याच्या तटी चूल मांडायची गंज गिंज लागतात. बाकीचं ते पाहिलं तुला काय काय पाहिजे तर अन्न. अरे सगळ्या गोष्टीचं नियोजन करून जा लागते. तटसाक का तुला काय हे बे लड्डू ज्या बे लड्डू काम आहे का? अबे तटसाक गेल्यावर वांद्याचे काम ना भाव की चूल कुकडी जागा कुकडे चालली, माणसं 2 मागे राहिले, किती खर्च येते काय येते, या सगळ्याची प्लॅनिंग बनवा लागते तेव्हा कुठे होते. आणि मी काय म्हणतो रे सगळे ना आपापले पैसे आत्ताच देऊन द्यायचे माझं. ते मग आज देतो उद्या देतो 31 झाल्यावर देतो रातच्या 12 वाजताच देतो फोन पेच मारतो. ते चालणार नाही. जो पैसे देणार त्याला पार्टीत एंट्री भेटणार, नाही तर साऱ्या ढुंगणारला तर मारून काढून देणार. का रे वा मला बी द्या लागतात का पैसे? नाही तुला काय द्या लागतात रे पैसे? तू तुम्हा बहीणचा नवरा आहेस ना, तू काय द्यायशील पैसे बाबू?
अबे नाही तसातला विषय नाही म्हटलं. ते सगळे चमचे गिमचे गंज गिंज ते सगळं कळई गिळी ते सगळं मा घरून येणार ना. मग मला काय पाहिजे त्याचं काम. असं काय घरून आहे का. मग राहू दे. मग तुला काय बापा तुझ्या घरचं सगळं म्हटल्यावर तुला पैसे द्यायचं काम नाही. मी काय म्हणतो ते गावातले जरा मोठे गिठे माणसं आहेत त्याला घ्यायचं का नाही आपल्या पार्टीत. हे नाही रे बा उलटी घागरात म्हटलं ते एक बार खायला वेळ का नाही 15 अंडी एकटाच खाते. आपल्याला तर काहीच ठेवत नाही म्हटलं. त्याच्या नादीच लागायला नाही बुरं. तशी बी उडती खबर यायला मा कानावर की आपल्या गावातले मोठे मोठे माणसं आहेत ना ते चालले धाब्यावर. तिकडे चांगली दारू गिरू आहे हे ते आहे मस्त. तिकडे चालले रे जंक्शन करतात धाब्यावर. काय बोलतो का कॅन्डो धाब्यावर चालले का रे. धाब्यावर हो ना बा आली मा काना आता उलटी खबर आली. अरे मी कोण्या फोत्राईत बसलो रे बा पार्टी करायला. मस्त धाब्यावर जरा 90-90 गया गिया बी ओला झाला असता मजा आली असती. अबे हो तितूर बाकी पोलिओग्रस्त माणसा चालला मोठा. आतापासून ते शोक लावून घेता का रे दारूचे तंबाखाचे याचे त्याचे. अबे ऑटो चालून हातमजुरी होते घर चालू राहिलं त्यातल्या त्यात हाईट कमी आहे. तुला पोरगी कोण देणार रे इतके व्यसन करशील तर. राम घोरा चुपचाप आमच्यासोबत चाल. हो ना बा यावेळी म्हटलं मी जातो अंदाज लावला गेले मजा करतील म्हणून. कोण चाललं म्हटलं मग गावात. कोण चाललं. अरे लय जण चालले. शांताराम भाऊ सुखदेव वसुदेव तो पिंट्या गोंद्या हडम्या हुक्का सगळे चालले हे. वरून ता बाप बी आहे बैर. जर का तू जर काय गेला ना तर बाप तुले ढुंगणार लाता मारून काढून देणार नाही का दोटून. बैर चाललं तरी माया बुटा बी चालला का. मग काय जायला बुडतच नाही. मग तर काही तालावर मिळ नाही ना आपला. पारे दलिंदर तुम्हाला सांगू राहिलो तुमच्यातले लय जण भाऊ आता 9 वाजता झोपणार आहेत बरं. तरी सांग जर का एखाद्याला डुलकी आली की त्याचं मुडकं घालतो तुलीत. अजिबात कोणी भाजी खाल्ल्याशिवाय झोपणार नाही तर मग ते उष्टी पडते लेको लागीन. तास दिवसभर कुंभ करणार पसरा घरी. संध्याकाळी सगळे जागी राहिले पाहिजे 12 वाजे लोक. जर का कोणी झोपलं ना विचार करा मायच्यानं त्याचा काय हाल करणार आहो. हा मग चला मी ते भांडे गिंडे काय आहेत ते पाहतो ते घेऊन येतो. मग वावरात कोणाच्या वावरात लागतात काय लागतात सांगून द्यातात. अरे कोणाच्या वावरात म्हणजे आता बोडक्या नाल्यावर जाऊ. ज्याचं वावर खाली असेल आपल्या 4-5 जणांपैकी त्याच्या वावरात करून टाकू म्हणजे माल्याच वावरात. बरं मग मी काय म्हणतो लागा कामाले मी येतो भांडे घेऊन. हो बा मी बी जातो दुकानावर अंडे गिंडे घेऊन येतो. कसा आज 31 तारीख आहे राहतात नाही राहत दुकानात अंडे गिंडे काय माहीत. तसा आहे तो 4 वाजता दुकान उघडते. लेट बी आहे तो साला 5च्या पहिले दुकान उघडते. मग काय राहणार आता जाऊन पाहा लागेल. एकुलते एक दुकान आहे बेन म्हणजे आपल्या गावाचं आता काही विचारच नाही. तुम्हाला पुढचा पार्ट जर का पाहायचा असेल तर तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा आवडलं वस्तू पण मग पार्टीसाठी बनवू जाता लय खतरनाक होणार आहे पुढचा विषय. तुम्ही पहा फक्त काय मजा करतो आता. एक ट्विस्ट आहे तुमच्यासाठी. तर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काय जाणार नाही तुमचं. भेटूया पुन्हा असं एका नवीन व्हिडिओमध्ये. तो जय हिंद जय महाराष्ट्र.